तर पहिला सर्ग आहे किरातार्जुनीयमचा. त्यातलं पहिलंच पद्य आहे. कुरुणाम अधिपस्य श्रियपालनी प्रजासु वृत्तिं वेदितुं यम अयुक्त सवर्णलिंगी विदित वनेचर द्वैतवने युधिष्ठिर समाययौ. अर्थात काय की कुरुपती म्हणजेच दुर्योधन हा आपल्या राज्याचा सांभाळ कसं करतोय, म्हणजे राज्य लक्ष्मीचा सांभाळ कसा करतोय, शिवाय प्रजा वर्गासोबत त्याचं वर्तन कसं आहे, या सगळ्याची माहिती मिळण्यासाठी युधिष्ठिर हा एका किराताला, एका वनेचराला पाठवतो, एक हेर म्हणून त्याच्या राज्यात पाठवतो. कोणाच्या? दुर्योधनाच्या. आणि त्यानंतर जो हेर आहे तो परत येतो आणि तो जे काही युधिष्ठिराला सांगतो त्यावरनं हा पहिला भाग आलेला आहे, की ज्याच्यात कुरुणाम अधिपती दुर्योधनाच्या राज्यलक्ष्मीला स्थिर करण्याकरिता प्रजापालन पद्धतीला जाणून घेण्यासाठी ज्या वनेचराला नियुक्त केलेलं होतं, तो वनचर किंवा तो हेर ब्रह्मचार्याच्या रूपात फिरत होता हस्तिनापुरात. आणि तो जो काही वृत्तांत होता त्याच्या राज्यातला तो सांगण्यासाठी द्वैतवनात वनराज महाराजांना भेटायला आलेला होता. आता इथे राज्यलक्ष्मी याचा अलौकिक असा अर्थ आहे. अलौकिक वस्तूचा येथे निर्देश केलेला आहे. त्यामुळे मंगलसूचक श्री या पदाने ग्रंथारंभ होतो. म्हणजे श्रिय गुरु कुरुणाम अधिपस्य, म्हणजे श्री या पदाने सुरुवात होते. त्यामुळे इथे वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण आहे राज्यलक्ष्मीला उद्देशून. याच्यानंतर जो दुसरा भाग आहे की कृतप्रणामस्य सपत्नेन जितामही महीभुजे निवेदयिष्यत् तस्य मननविवत्थे हि हितेक्षिण मृषा प्रियम प्रवक्तुम न इच्छन्ति. मग आता त्याच्यात काय झालं, काय म्हटलंय की प्रणाम केल्यानंतर शत्रूद्वारे पूर्ण रूपाने अधिकृत केलेल्या पृथ्वीबद्दल म्हणजेच उत्कर्षाबद्दल शत्रूच्या युधिष्ठिराला कथन करण्यापूर्वी त्या वनेचराचं चित्त व्यथित झालं नाही. कारण हित इच्छिणारे लोक खोटेपणा करून गोड बोलण्याची इच्छा करत नाहीत. आता इथे काय सांगायचंय नेमकं, की जो वनेचर आहे म्हणजे जो युधिष्ठिराने पाठवलेला हस्तिनापुरात पाठवलेला हेर आहे, त्याच्या स्पष्ट वाणीचं इथे दर्शन घडतं आणि तो स्वामीनिष्ठ आहे हे देखील आपल्याला दिसून येतं. ते कसं? तर आता जे काही घडलंय, मग ते चांगलं असेल वाईट असेल, जे घडलंय ते राजाला सांगायचं. मग त्याच्या मर्जीत राहण्यासाठी, त्याच्याकडनं वाहवा मिळवण्यासाठी किंवा त्याचा रोष पत्करण्याला लागू नये म्हणून त्याला जे अपेक्षित आहे तेच बोलायचं, असं इथे वनेचराने केलेलं नाहीये. मग जरी ते कडू वचन असलं, कटू वचन असलं, तरी देखील वनेचराने ते सांगितलेलं आहे आणि यामुळेच त्याने स्वामीची फसवणूक केलेली नाही. यानंतर काय येतं की रहसी सद्विपाविघाताय विघातुम इच्छत बुभृत अनुज्ञाम अधिगम्य सौष्ठवादार्य विशेषशालिनीं विनश्चितार्थाम इति वाचन आददे. म्हणजेच एकांतात तो वनेचर शत्रूच्या विनाशाची इच्छा करीत असताना राजा युधिष्ठिराची आज्ञा प्राप्त करून अर्थगंभीरतेने सुशोभित निश्चित अशी अर्थ देणारी वाणीद्वारे बोलण्यास उद्युक्त झाला. म्हणजेच काय की वनेचर आता कुठलाही जरी हेर असला तरी राजाला त्याने अशा रीतीने घडलेली घटना सांगायला पाहिजे की राजाला त्या घटनेतला जो मतित अर्थ आहे तो कळला पाहिजे. अगदी त्याच प्रकारे त्याने कथन केलं. अत्यंत धीर गंभीरतेने ललित लालित्य असं पद लावून त्याने कथन केलं आणि ज्याच्यामुळे दुर्योधनाच्या राज्यात कशा रीतीने कारभार सुरू होता याची माहिती युधिष्ठिराला मिळू शकेल, अशा रीतीने त्याने कथन करायला सुरुवात केली. हे नृप, क्रियासु युक्तै अनुजीविभी चार चक्षुषः प्रभवः न वंचनीया अतः असाधु साधु वा क्षंतुम अर्हसि हि हितम मनोहारी च वचः दुर्लभम. हे राजा, कार्यामध्ये नेमलेल्या भृत्यांनी, म्हणजेच कोण भृत्य म्हणजे हेर, तसेच हेर ज्यांचे डोळे आहेत अशा राजाला फसवू नये.
म्हणून मी प्रिय अथवा अप्रिय असे सत्य सांगेल, तेव्हा मला क्षमा करावी. हितकारी आणि मनोहर वचन ही दुर्लभ असतात. आता इथे हेर असं सांगतोय की जे राजाने नेमलेले हेर आहेत ते एक प्रकारे राजाचे डोळेच आहेत, आणि त्यामुळेच राजाला शत्रू राष्ट्रात काय सुरू आहे याची माहिती खडानखडा मिळत असते. त्यामुळे आता हे राजन, मी जे काही प्रिय आणि अप्रिय कथन करेन त्याबद्दल मला क्षमा कर. आणि असं मनोहारी वचन किंवा हित सांगणारं वचन हे दुर्लभ असतं. त्यामुळे जर काही अप्रिय किंवा अघटित असं काही माझ्याकडनं सांगितलं गेलं तर मला क्षमा कर. जे घडलंय तसंच मी तुला सांगत आहे. याच्यानंतर य अधिपम साधून शास्ती सह किम सखा यह हितात न सशृणुते सह किम प्रभुः हि नृपेषु अमात्येषु च सदा अनुकुलेषु सर्वसंपत्तः रतिम कुर्वन्ति. जो मंत्री राजाला योग्य सल्ला देत नाही तो अयोग्य मंत्री आहे, आणि जो आपल्या हितकारी वचनांना ऐकत नाही तो स्वामी निंदनीय असतो. कारण राजा आणि मंत्री दोहोंच्या परस्पर अनुकूलतेवरच सर्व प्रकारची संपत्ती सुखाने नांदते. म्हणजे इथे थोडक्यात काय सांगितलं की शासन कशा रीतीने असावं. शासन आणि प्रशासन असा आज आपण ऐकतो. शासन आणि प्रशासनाचं एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे संबंध असतील तर जनतेचं हित होऊ शकतं. अगदी त्याच प्रकारे जेव्हा राजाला जो मंत्री दिलेला असतो, जो राजाचा मंत्री असतो, तो जर राजाला योग्य सल्ला देत नसेल, अयोग्य काहीतरी सांगत असेल किंवा भ्रम निर्माण करणारा काही सांगत असेल तर तो अयोग्य मंत्री ठरतो. आणि जो काही राजा आहे ज्याला हितकारी वचनं मिळालेली आहेत, त्याच्या हितासाठी जे जे सांगितलेलं आहे, जर त्याने त्याप्रमाणे ऐकलंच नाही, त्याप्रमाणे वर्तनच केलं नाही, तर तो राजा देखील, तो स्वामी देखील निंदनीयच ठरतो. कारण राजा आणि मंत्री या दोघांमधील संबंधांवरच सगळ्या प्रकारची संपत्ती, मग ते राज्य संपत्ती असेल, सत्तेची संपत्ती असेल, जनतेचं प्रेम असेल, ही सगळ्या प्रकारची संपत्ती अवलंबून असते. असे इथे हेर सांगतो. त्याच्यात काय म्हटलंय की निसर्ग दुर्बोधम भूपतीनाम चरितम क्व अभूद विक्लवाः जंतवः त्व निगूढ तत्वम विद्विषाम नयवर्त्म यन्मया अवेदी अयम तव अनुभावः. म्हणजेच काय की स्वभावतःच दुर्बोध असे राजांचे व्यवहार कुठे आणि माझ्यासारखे अज्ञानाने ग्रासलेले वनेचर कुठे. अत्यंत गुप्त रहस्य असणाऱ्या शत्रूंच्या या नीतिमार्गाला मी जे काही जाणू शकलो तो आपलाच प्रभाव आहे. आता या श्लोकात वनेचराने आपला नम्र भाव दाखवलेला आहे. कारण मी जे काही तुम्हाला सांगत आहे आणि मला जी काही दृष्टी लाभलेली आहे, म्हणजे शत्रू राष्ट्रातली जी काही महत्वाची माहिती आहे जी आपल्या राज्याला उपयोगी पडू शकते, आणि त्यातली महत्वाची माहिती कुठली आहे हे काही जाणण्याची जी मला, म्हणजे निरक्षीर विवेक जो म्हणतो त्याप्रमाणे जी काही दृष्टी लाभलेली आहे, ती कृपा ही तुमच्यामुळेच झालेली आहे. तुमच्या सानिध्यात असल्यामुळेच मी हे करू शकलो. तर असं वनेचर राजाला नम्र भावाने सांगतो की हे जे काही सगळं आहे सांगणार मी, त्याच्या मागे खरं तर तुमचीच कृपा आहे, त्यामुळे ते तुम्ही ऐकावं. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर काय म्हणतो की सुयोधन नृपासनस्थ अपि वनाधिवासिन भवतः पराभवम विशंकमान दुरोधरच्छद्मजिताम जगतीम नयेन जेतुम समीहते. की दुर्योधन, म्हणजे आता इथे सुयोधन म्हटलंय त्याला. दुर्योधन सिंहासनावर आरूढ असला तरी मनात तरी वनात वास्तव्य करणारे आपल्याकडून पराजयाच्या शंकेने कपटाने द्यूत क्रीडेद्वारे जिंकलेले राज्य नीतिमार्गाने जिंकू इच्छित आहे. किंबहुना युधिष्ठिरादी पांडव वनामध्ये असले तरी दुर्योधन आश्वस्त नाही, त्याला पराभवाचं सतत भय आहे. त्यामुळे तो न्याय मार्गाने प्रजेचा विश्वास संपादन करून प्रजेमध्ये पांडवांप्रमाणे लोकप्रिय होऊ इच्छित आहे. आता त्याने पहिली माहिती सांगायला सुरुवात केली. हा म्हणजे सुरुवातीला त्याने
युधिष्ठिराला काही काही सांगितलं की मी नम्रपणे तुला सांगतो, जे काही मी प्रिय सांगेन अप्रिय सांगेन ते सगळं काही ऐकून घे, अप्रिय जे काही सांगेन त्याबद्दल मला क्षमा कर. हे सगळं सांगून झाल्यानंतर तो एक एक माहिती देण्यास सुरुवात करतो. तो पहिली माहिती कुठली देतो की दुर्योधन हा द्यूत क्रीडेद्वारे सिंहासनावर जरी आरूढ झाला असला, म्हणजे एखाद्या खेळाच्या माध्यमातून पांडव हरले आणि त्याचं जे काही पांडवांचं राज्य होतं ते कौरवांना मिळालं होतं, तर अशा रीतीने त्या राज्याच्या सत्तेवर जो दुर्योधन बसला होता, त्या दुर्योधनाला सतत ही भीती आहे की पांडव उद्या आक्रमण करतील आणि पुन्हा हे राज्य बळकावतील. त्यामुळे आधी प्रजेमध्ये तो विश्वास संपादित करतोय आणि त्यानंतर युद्धाच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थाने राज्य जिंकून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्याला सतत भय आहे की पांडव उद्या जाऊन आक्रमण करतील आणि पांडव आपल्या राज्याचा भाग आपल्याकडे घेऊन जातील. त्यामुळे तो पांडवांप्रमाणे आता लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे जनतेत ज्याप्रमाणे पांडवांना मान होता, अगदी त्याच प्रकारे कौरवांना देखील म्हणजेच दुर्योधनाला देखील सन्मान मिळवायचा आहे. त्यामुळे इथे पांडवांप्रमाणे तो लोकप्रिय होऊ इच्छित आहे, असं इथे हेर सांगतो. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय की तथापि जिह्वस्य भवद्विषया गुणसंपदा शुभ्रं यशः तनोति हि भूतिं समुन्नयन् महात्मभिः समविरोधः अपि अनार्य संगमात वरम. की तो दुर्योधन वक्र प्रवृत्तीचा असला, म्हणजेच कुटील प्रवृत्तीचा, तरी आपणाला म्हणजेच युधिष्ठिराला जिंकण्याच्या इच्छेने दया दाक्षिण्यादी गुणाद्वारे विश्वात आपली धवल कीर्ती पसरवित आहे. कारण ऐश्वर्याला वाढवणारे सज्जनांसोबत असलेले वैर असज्जनांच्या मैत्रीपेक्षा श्रेष्ठ असते. आता इथे परत एकदा तो जोर देतोय त्या गोष्टीवर की दुर्योधन आता काय काय करतोय, की दुर्योधन हा मुळात कुटील प्रवृत्तीचा आहे, पण असं जरी असलं तरी तो आता खूप दयावान झालेला आहे आणि आपली धवल कीर्ती पसरवत आहे. म्हणजे काय की आपल्या संदर्भात जो काही प्रचार आहे तो एक सकृत म्हणजे चांगल्या प्रकारे व्हावा या दृष्टीने तो प्रयत्न करतोय. म्हणजे आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर आपली चांगली इमेज बनवतोय थोडक्यात, प्रजेमध्ये असेल किंवा आपल्या संपूर्ण राज्यात असेल, जेणेकरून जनतेकडनं उद्या जाऊन जर समजा युद्ध झालं तर मग दुर्योधनाच्या बाजूने अख्खं राज्य उभं राहील, कारण दुर्योधन हा प्रिय झालेला असेल. अशा रीतीचं एक सायकोलॉजिकल वॉर वॉर आपण म्हणून जे सुरू आहे दुर्योधनाकडून, आणि त्याची माहिती हेर देतोय. पुढे हेर काय म्हणतो की कृतारी षड्वर्गजयेन अगम्य रूपां मानवीं पदवीं प्रापित सुनाः हस्तन्द्रिणा तेन नक्तदिवं विभज्जनयेन पौरुषम वितन्यते. की काम क्रोध आदी जे षड्रिपू आहेत त्यांना जिंकून अगम्य अशी मनुप्रतिपादित प्रजापालन पद्धतीचं पालन करण्याची इच्छा करणे, तो रात्रंदिवस विभागून आळस न करता न्याय मार्गाने आपला पुरुषार्थ वर्धित करत आहे. आता दुर्योधन निरंतर एक आदर्श राजा होण्याच्या प्रयत्नात आहे, हे आपण पहिल्या 2 श्लोकात बघितलं. आणि माणसाचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे कोण, की षड्रिपू 6 विकार हे त्याने आपल्या अधीन केले आहेत. आणि मनुप्रतिपादित म्हणजे मनुने मनुस्मृती लिहिणाऱ्या मनुने ज्या पद्धतीने प्रजेचं पालन कशा रीतीने करावं हे सांगितलेलं आहे, त्या पद्धतीवर त्या शास्त्राचा तो आता अवलंब करतोय आणि नैतिकता पाळत आहे. म्हणजे काय की पुन्हा एकदा इथे जोर दिलाय हेराने की दुर्योधनाकडनं वारंवार असा प्रयत्न केला जातोय की मी एक आदर्श राजा आहे, माझी माझी चांगली प्रतिमा आहे आणि मी आता माझ्यावर नियंत्रण मिळवून इंद्रजित होऊन प्रजेचं पालन करण्यासाठी सक्षम आहे. पुढे सखीनी व प्रीती युजो जीविन या म्हणजे श्लोकात थोडक्यात काय म्हटलंय बघू, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर हेर पुढे सांगत जातो एका क्रमाक्रमाने. तर हेर म्हणतो की तो निरभिमानी दुर्योधन निरंतर आपल्या अनुचरांना प्रिय मित्राप्रमाणे वागवत आहे, मित्रांना तर समान आदर असलेल्या बांधवांप्रमाणे वागवतो आहे आणि बांधवांना राज्याच्या अधिपतीप्रमाणे वागवतो आहे. म्हणजे इथे हेराला सांगण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की
आपल्या नैतिक व्यवहाराने दुर्योधन प्रजेला, मित्रांना आणि बांधवांना सत्कारित करून, सन्मानित करून जिंकून घेत आहे. म्हणजे त्यांच्याशी चांगलं अदबीने वागणं असेल, त्यांच्याशी नीट बोलणं असेल, त्यांना नीट मानसन्मान देणं असेल, या माध्यमातून दुर्योधन आपल्या सोबतचे जे बांधव आहेत, मित्र आहेत किंवा एकूणच प्रजा आहे, त्यांचा विश्वास जिंकून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं तो कसं करतोय, की आपल्या नैतिक व्यवहाराने, म्हणजे खूप चांगल्या प्रकारच्या स्वभावाने तो हे सगळं जिंकून घेण्याचा प्रयत्न करतोय. यानंतर काय म्हणतात, की दुर्योधनाने म्हणजे 11व्या श्लोकात असक्तमाराधयतो यथा यथम विभज्य भक्त्या समपक्षपातया. म्हणजेच काय, की दुर्योधनाने धर्म, अर्थ, कामाच्या वेळेचा उचित विभाग केलेला आहे आणि हे या तिघांची समांतरपणे आसक्तीरहित होऊन आराधना म्हणून त्यांच्या गुणावर अनुरक्त झालेले हे मित्र, हे तिघे मित्रतेला प्राप्त झाल्याप्रमाणे परस्पर एक दुसऱ्याला बाधित करीत नाही. म्हणजे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पुरुषार्थामध्ये संतुलन साधणे खूप कठीण असते. कारण पुरुषार्थाचा ताळमेळ ढळू दिलेला नाही. म्हणून ते तिघेही त्याच्याकडे समान रूपाने नांदतात. म्हणजे त्याने काय केलंय दुर्योधनाने, की धर्म, अर्थ, काम हे जे 3 पुरुषार्थ आहेत, एकूण 4 पुरुषार्थ. तर 4 पुरुषार्थांमधले जे धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ आहेत. त्या 3 पुरुषार्थांना त्याने बॅलन्स केलेला आहे. त्यांच्यात विभागणी केलेली आहे आणि त्यांना एक प्रकारे नियंत्रित ठेवलेलं आहे. आणि हे नियंत्रण ठेवणं खूप कठीण असतं, असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे दुर्योधन सगळ्या बाबतीत मी किती वरचढ आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून प्रजेला, बांधवांना आणि त्याच्या मित्रांना विश्वास पटवू शकेल, की अ, सत्तेची सूत्र तुझ्या हातात देणं अत्यंत योग्य आहे. तुझ्या हातात सत्ता नांदू शकते. आणि अशा रीतीने तो पांडवांचं महत्व कमी करून स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करण्याचा दिसून येतो आणि हेच हेराने इथे युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, की तस्य निरत्ययं सामदान वर्जितं न प्रवर्तते भूरी दानं सत्क्रियां विरहय्य न प्रवर्तते विशेषशालिनी सत्क्रिया गुणानुरोधेन विना न प्रवर्तते. म्हणजेच काय, की दुर्योधनाद्वारे निबाधित रूपाने केलेली सांत्वना दानाशिवाय प्रवृत्त होत नाही. भूरिशः दान देणाऱ्यांचा तो पूर्णतः सत्कार करतो. गुणांची परीक्षा घेतल्याशिवाय कोणालाही विशेष रूपाने सत्कार त्याचा करीत नाही. आता इथे दुर्योधन कशा रीतीने वागतो त्याच्या दरबारात आलेल्या लोकांसोबत किंवा त्याच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांसोबत हे सांगितलेलं आहे, की येथे दुर्योधन दान आणि पुरस्कारांच्या माध्यमाने जनतेला आपल्या प्रती आकृष्ट करून त्यांचा विश्वास संपादन करतो आहे. म्हणजे की अ, समजा प्रजेतल्या कुठल्यातरी मनुष्याने एक चांगलं काम केलं आहे, जे राज्याच्या हितासाठी आहे. मग त्यांना बक्षीस पात्र म्हणून काहीतरी कौतुक करण्यासाठी पुरस्कार देणं असेल किंवा काही दान देणं असेल, तर अशी दानं आणि पुरस्कार देऊन दुर्योधनाने म्हणजे प्रजेचा विश्वास संपादित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आणि हे शासन कौशल्य देखील दिसतं दुर्योधनाचं. म्हणूनच तो काय करतो, की प्रत्येकाला दान देत नाही. कोण कौशल्यवान आहे, त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं कौशल्य आहे, कोणत्या प्रकारचे गुण आहेत, हे गुण त्याने किती विकसित केलेले आहे, या सगळ्या स्तरावर परीक्षा घेऊन तो एक प्रकारे गुणांची पारख करूनच दान देतो. उगीचच कोणालाही प्रत्येकाला दान देत नाही. म्हणजे एक प्रकारे की त्याला दाखवायचंय प्रजेला, की अ, राजा म्हणून मी किती पारखी आहे. योग्य माणसाची नेमणूक करून योग्य माणसाला ओळखून त्याचा यथोचित सन्मान करण्याची कुवत ही माझ्यात आहे, असं दुर्योधनाला सांगायचं आहे. याच्यानंतर 13व्या श्लोकात काय सांगतो, की जितेंद्रिय असा तो दुर्योधन कुठल्याही प्रकारच्या धनादी लाभाने किंवा कुणावर क्रोधी झाल्याने कारण नसताना त्याला दंड देत नाही. तर माझा राजाचा धर्म आहे हे समजून शत्रू असो वा पुत्र, त्याला शास्त्रोक्त दंड देऊन अधर्माला टाळतो. म्हणजे काय, की पूर्वीच्या श्लोकामध्ये दुर्योधनाच्या साम आणि दानाचे वर्णन आहे. तर येथे त्याच्या दंडाचे वर्णन आहे. योग्य दंड पद्धती वापरून निपक्ष राहून तो न्याय करतो. म्हणजे त्याला आता दाखवायचं, की ज्या प्रकारे मी प्रजेचं पालन करण्यासाठी किंवा प्रजेला गौरवान्वित करण्यासाठी अनुकूल आहे, अगदी त्याच प्रकारे प्रजेला अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी मी सतत प्रयत्नरत असतो. आणि यामुळेच इथे वर्णन असं आलेलं आहे, की जितेंद्रिय असा तो दुर्योधन. आता जितेंद्रिय असं का म्हटलंय? कारण त्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, असं आपण आधीच्या श्लोकांमध्ये म्हटलेलं होतं. त्यामुळे कुठल्याही लाभाने, कुठल्याही लोभाने, कुठल्याही आमिषाने तो बळी पडत नाही.
आणि कोणालाही उगाच दंड देत बसत नाही. तो राजाचा धर्म आहे या नात्याने शत्रू असो वा पुत्र तो त्याच्यात फारकत करत नाही, पक्षपात करत नाही. तो प्रत्येकाला शास्त्रोक्त दंड देतो. म्हणजे शास्त्राप्रमाणे जे काही ठरलेलं आहे, जो दंड ठरलेला आहे त्याप्रमाणे तो दंड देतो. मग त्याच्यात त्याचा स्वतःचा पुत्र काही असेना किंवा शत्रू का असेना. म्हणजे थोडक्यात त्याला सांगायचं की न्यायदानाच्या पद्धतीत देखील मी वरचढ आहे. इथे हळूहळू हेर एका बाजूने दुर्योधनाचे जे काही धागेदोरे आहेत ते सांगण्यास सुरुवात करतो आहे. नंतर 14व्या श्लोकात शक्ती परितः परेतरान रक्षान विधाय अशंकिताकारम उपैति क्रियापवर्गेषु अनुजीवित्सात कृता संपदः अस्य कृतज्ञतां वदंती. की साशंक असल्यामुळे आपल्या आत्मीय सैनिकांना चौफेर नियुक्त केल्यामुळे तो दुर्योधन शंकारहित स्थितीला प्राप्त करत आहे. कार्यसफलता झाल्यावर सेवकांना आदर सत्काराने तो पुरस्कृत करतो आणि त्याची ही संपत्ती दुर्योधनाची कृतज्ञता व्यक्त करते. आता इथे बोजड जरा भाषा आहे पण सोपी करून सांगूया की साशंक असल्यामुळे कोणत्या बाबतीत साशंक आहे तो, तर पांडव उद्या जाऊन हल्ला करू शकतात, पांडव आपलं राज्य बळकावू शकतात या बाबतीत तो शासंक आहे. आणि यामुळेच त्याने आपले सगळे हेर सगळे सैनिक राज्यभर पसरवलेले आहेत. आणि कार्य सफलता झाल्यावर म्हणजे कोणतीही माहिती कळाल्यावर किंवा कोणतेही कार्य सफल झाल्यावर शत्रूच्या दृष्टीने महत्वाचं कार्य सफल झाल्यावर तो अतिशय सत्काराने सेवकांना पुरस्कृत करतो, गौरवान्वित करतो. आणि त्याचं असं वागणंच दुर्योधनाची कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे युधिष्ठिराला थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हापासून पांडव हस्तिनापुरातून बाहेर गेले, बाहेर पडले, तेव्हापासून दुर्योधनाने आपली जी मूळ प्रवृत्ती आहे कुटिल स्वभावाची, दगा देण्याची, ती थोडी बाजूला ठेवली आहे, काढून टाकली नाहीये स्वभावातून, ती थोडी बाजूला ठेवली आहे. आणि पांडवांप्रमाणे वागण्याचा आता दुर्योधन प्रयत्न करतो. यासाठी कारण त्याला नीतिमत्तेने अधिकृत मार्गाने सत्ता काबीज करायची आहे. यानंतर 16व्या श्लोकात काय म्हणतात की अयुग्म छद अयुग्म छद गांधी नृपोपायन दंतिना मदः अनेक राजन्य रथाश्व संकुल तदीयम आस्थानिकेतन आस्थानिकेतनाजिरम भृशम आर्द्रतां नयती. म्हणजे सप्तपर्ण वृक्षाच्या पत्रांप्रमाणे गंध असणारे, उपहार रूपाने इतर राजांकडून दिल्या गेलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या मदस्त्रावामुळे रथ आणि अश्व यांनी व्याप्त असलेले त्याचे अंगण सतत ओलेच असते. आर्द्रता नयती. म्हणजे काय की दुर्योधनाकडे असणाऱ्या पशुसंपत्तीचं इथे हेराने वर्णन केलंय. म्हणजे कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती संरक्षणाच्या दृष्टीने बघायचं झालं तर ते त्याचं घोडदळ असेल, पायदळ असेल. आत्ताच्या काळात बघायचं झालं तर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यासारखे किंवा कोस्ट गार्ड. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे आजही हेर ही संकल्पना कायम आहे. प्रत्येक राष्ट्राचे हेर हे प्रत्येक राष्ट्रात असतात, पेरलेले असतात. अगदी त्याचप्रमाणे युधिष्ठिराने पाठवलेल्या हेराने काय माहिती आणली महत्वाची, की त्याच्याकडे कशा रीतीची पशुसंपत्ती आहे. इतकी पशुसंपत्ती आहे त्याच्याकडे की त्याचं अंगण हे सतत ओलच असतं. आता ओलच असतं म्हणजे चिखल वगैरे असतो का, तर नाही. घोड्यांच्या टापाने जेव्हा माती चौफेर उधळली जाते तेव्हा ती माती जशी भुसभुशीत आणि आर्द्रतायुक्त होते ना, अगदी त्याच प्रकारे इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय की इतर मांडलिक राजांकडनं उपहार स्वरूप प्राप्त झालेला रथ, अश्व आणि हत्ती यांच्या गर्दीने अंगण नेहमीच फुललेलं असतं. आणि दुर्योधनाच्या राजभवनाचं प्रांगण इथे इतर राजे दुर्योधनाच्या अधीन होते हे स्पष्ट होतं. आता अधीन होते म्हणजे का, की कोणताही राजा स्वतःकडचा प्लस पॉइंट समोरच्याला देऊ नाही करत. म्हणजे अश्व देणं, हत्ती देणं हे होत होतं, मात्र ते इतक्या प्रमाणात दिलं जात होतं की त्याचं अंगण त्यानेच भरलं जायचं. म्हणजे काय की अन्य जे राजे होते त्याच्या राज्याला ज्या काही सीमा लागलेल्या होत्या अन्य राज्यांच्या राज्याचा, तर
तिथले राजे यांच्या अधीन होते, म्हणजे दुर्योधनाला वचकून होते, थोडक्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच हे अंगण असं दुर्योधनाचं भरलेलं दिसून यायचं. याच्यानंतर 17व्या श्लोकात काय म्हटलंय की चिराय तस्मिन क्षेमं वितन्वती देव मातृकः कुरवः कृष्टपच्चाः इव कृषिबलैः सुखेन लभ्याः सस्य संपद्दः दधतः चकासती. आता सतत प्रजेचं हित चिंतणाऱ्या, जणू काही शेतीचं काम न करताच सर्व धान्य संपत्ती प्राप्त होत आहे, अशी अपरिश्रमाने केलेली धान्य संपत्ती त्याची शोभा वाढवत आहे. आता इथे थोडक्यात सांगायचंय काय की त्याच्याकडे असलेल्या धान्य संपत्ती केवढी आहे. ठीक आहे. आणि जणू काही त्याला प्रजेचं हित आहे, त्यामुळेच त्याच्याकडे एवढी धान्य संपत्ती आहे की जेणेकरून कोणतंही संकट जर आलं तर त्या संकट काळात प्रजेचं हित लक्षात घेऊन प्रजेला आपण धान्य पुरवठा करू शकू. आणि या दृष्टीनेच दुर्योधनाची ही धान्य संपत्ती दिसून येते की ज्या संदर्भात युधिष्ठिराने पाठवलेला जो हेर आहे तो भाष्य करतो. आणि इथे जरा अतिशयोक्ती पण दिसून येते. आता अतिशयोक्ती इथे काय दिसून येते की शेतीचं काम न करताच त्याला एवढी धान्य संपत्ती मिळालेली आहे. म्हणजे ते आपण असाही कयास लावू शकतो की कदाचित हे धान्य परराज्यातून देखील आलेलं असावं आणि हे त्याच्या धान्य कोठारात सामील झालेलं असावं. तर अशा रीतीची धान्य संपत्ती देखील त्याच्याकडे आहे, असं हे इथे सांगतो. यानंतर उदार कीर्ते हे दयावतः प्रशांत बाधम अभिरक्षया उदयम दिशतः वसुमानस्य अस्य गुणेहि उपस्नुता मेदिनी वसुनी स्वयं प्रदुग्धे. मोठी कीर्ती असणारा दयावान, सर्व प्रकारच्या उपद्रवांना शांत करून बाधारहित सर्व प्रकारे प्रजारक्षण केल्याने आपली वृद्धी करणारा, कुबेर तुल्य संपत्तीशाली त्या दुर्योधनाच्या गुणांनी द्रवित झालेली पृथ्वीरूपी गाय जणू काही त्याच्यासाठी स्वयं धनरूपी दुधाचे दोहन करीत आहे. येथे दुर्योधनाच्या धनवृद्धीचे वर्णन केलेले आहे. धनवृद्धी म्हणजे काय की संपत्तीत होणारी वाढ. म्हणजे आधी बघा हा, आधी त्याच्या पशुसंपत्तीचं वर्णन आहे, त्याच्यानंतर त्याच्या धान्य संपत्तीचं वर्णन आहे, आणि यानंतर त्याच्या धनवृद्धीचं धनसंपत्तीचं वर्णन आहे. की ती धनसंपत्ती नेमकी कशी आहे, तर दुर्योधनांच्या गुणांनी द्रवित झालेली पृथ्वीरूपी गाय. आता पृथ्वीरूपी गाय म्हणजे इथे गायीचं पृथ्वीला गायीची उपमा दिली आहे. ठीक आहे. आणि ती गाय काय करते, पृथ्वीरूपी गाय, की धनरूपी दुधाचे दोहन. धनरूपी म्हणजे धनाचं थोडक्यात दोहन, धनाच्या दुधाचं दोहन. म्हणजे इतकं धन, इतकी संपत्ती ही दुर्योधनाला त्या काळात मिळत होती. आणि यामुळे काय झालं की राज्याचा जो काही कोश आहे तो वाढलेला आहे आणि धनवृद्धी झालेली आहे. तर अशा रीतीची धनसंपत्ती देखील दुर्योधनाकडे आहे. म्हणजे एक प्रकारे शत्रू राष्ट्राचे प्लस पॉइंट हेर जो आहे तो युधिष्ठिराला सांगतो आहे की कशा रीतीने त्याच्याकडे पशुसंपत्ती, धान्य संपत्ती आणि मुळातच धनवृद्धी होताना दिसते आहे. यानंतर महोजसः महोजसः मानधनाः धनार्चितः संयती लब्धकीर्तयः न संहता न भिन्नवृत्तयः धनुर्भूतः तस्य असुनी प्रियाणि वाञ्छति. महान ओजस्वी मानी धनाने पुरस्कृत केलेले रणांगणावर ख्याती प्राप्त परस्पर स्वार्थरहित आणि परस्पर विरोधरहित सैनिक दुर्योधनाचे हित साधण्यासाठी प्रसंगी आपले प्राण देण्याचीही तयारी दर्शवतात. आता राज्याचे कर्मचारीच राज्याचा पाया असतो. इथे कर्मचारी म्हणजे आत्ताच्या काळाने वापरलेला एक शब्द आहे, आणि सेना म्हणजे राजाचं बलस्थान असतं. जर हेच सैनिक दुर्बल असतील, अविश्वासी असतील, स्वार्थी असतील, तर ते फार काही टिकू शकत नाही. सैनिकांना वेळोवेळी पुरस्कृत करून समानतेनं वागवून त्यांना प्रसन्न ठेवणं हे खूप आवश्यक असतं. आणि यामुळे इथे दुर्योधनाची शासन कुशलता देखील दिसून येते. आता शासन कुशलता कशी काय दिसून येते,
की इथे हेर सांगतोय, म्हणजे युधिष्ठिराने पाठवलेला हेर युधिष्ठिरालाच सांगतोय की कशा रीतीने दुर्योधनाचं जे सैन्य आहे ते तयार आहे. जर उद्या राज्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर स्वतःचे प्राण दुर्योधनासाठी आधी हाजीर करू, अशा रीतीची मनोभूमी असलेले सैनिक दुर्योधनाच्या कामाला लागलेले आहेत, दुर्योधनाच्या हाताखाली आहेत. तर अशा रीतीचं सैन्यबल देखील दुर्योधनाकडे आहे, जे खमक आहे, विश्वासू आहे आणि राज्यावर निष्ठा असणारा आहे. यानंतर 20व्या श्लोकात काय म्हणतो हेर जो आहे तो, की अशेषित क्रियः सह सच्चरितेः चरैः महिभृतां क्रियाः निःशेषं वेद धातु तस्य इहिर्तं हितानुबंधीभिः महोदयैः फलैः प्रतीयते. की सर्व क्रिया झालेला हा दुर्योधन चांगलं चारित्र्य असणाऱ्या गुन्हेगारांकडून इतर राज्यांच्या संपूर्ण कार्यांना जाणून घेतो. ब्रह्माप्रमाणे असणाऱ्या दुर्योधनाला इच्छित गोष्टी हितकरी असणाऱ्या सेवकांद्वारे फलस्वरूपात दिसून येतात. आता इथे दुर्योधन काय करतोय बघा. सर्व क्रिया झालेला हा दुर्योधन चांगले चारित्र्य असणाऱ्या गुप्तहेरांकडून इतर राजांच्या संपूर्ण कार्यांना जाणून घेतो. आता इथे महत्वाचा शब्द आहे की चांगलं चारित्र्य असणाऱ्या गुप्तहेरांकडनं, म्हणजे त्याचं हेर खातं किती बळकट आहे हे थोडक्यात हा हेर युधिष्ठिराला सांगतो. म्हणजे दुर्योधनाने कोणाकोणाची नेमणूक केली आहे, कोणत्या हैरांची नेमणूक केली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, गुणसंपन्न आहे. अशाच हेरांना दुर्योधनाने त्याच्या सभोवताली असलेल्या राज्यांमध्ये पेरलेला आहे, जेणेकरून त्या राज्यातल्या राजांची संपूर्ण माहिती त्या हेरांमार्फत दुर्योधनाला प्राप्त होईल आणि त्यानंतर दुर्योधन आपली योजना आखू शकेल. मग ती युद्धाची असेल किंवा अन्य रणनीती असेल. तर ही गुप्तहेरांकडनं जी माहिती मिळते ती दुर्योधनाला प्राप्त होते. त्यामुळे शेवटी काय म्हटलंय की ब्रह्माप्रमाणे असणाऱ्या दुर्योधनाला इच्छित गोष्टी हितकरी असणाऱ्या सेवकांद्वारे फलस्वरूपात दिसून येतात. फलस्वरूपात दिसून येतात म्हणजे काय की थोडक्यात त्यांना हेरांकडनं जी माहिती मिळते ती थोडक्यात माहिती जी मिळते ती दुर्योधनाची इच्छेप्रमाणेच मिळते. म्हणजे दुर्योधनाला इच्छेप्रमाणे म्हणजे काय, दुर्योधनाला माहित असतं थोडक्यात अंदाजित या दृष्टीने की शत्रू राष्ट्रात काय काय चाललेलं असेल आणि तशाच स्वरूपाची माहिती हा हेर जो असतो तो घेऊन दुर्योधनाला देत असतो. तर असं हेर खातं देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथे जो युधिष्ठिराकडे आलेला हेर आहे तो हे सांगतो युधिष्ठिराला. म्हणजे आता थोडक्यात बघायचं झालं तर दुसऱ्या शत्रू राष्ट्रात जो राजा आहे त्या राजाचं हेर खातं प्रबळ आहे हे आपल्याच राजाच्या समोर त्याच राजाचा जो हेर आहे तो सांगतो, तेव्हा हे अप्रिय वचन आहे. पण तरी पण तो सांगण्याचं धैर्य दाखवतो यासाठी, कारण त्याने आधीच सांगितले सांगण्याच्या आधी की माझ्या प्रिय आणि अप्रिय अशा दोन्ही गोष्टी मी तुला सांगेन, पण तू त्यासाठी मला क्षमा कर, माझं बोलणं पूर्णतः ऐकून घे, असं त्याने आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे युधिष्ठिर त्यांचं बोलणं ऐकून घेतात. यानंतर 21व्या श्लोकात काय सांगितलं आहे, तेन क्वचित सज्जम धनुः न उद्यतं न तेन कोप विजीयम आननं न कृतं गुणानुरागेण नराधिपैः अस्य शासनं माल्यम इव शिरोभिः उह्यते. त्या दुर्योधनाने कधी त्यासहित असलेले धनुष्य हाती घेतले नाही, त्याने कधीही रागाने मुख वक्र केले नाही, तरी सुद्धा केवळ त्याच्या गुणांवर अनुरक्त होऊन इतर राजांनी याचे शासन शिरोधार्य मानले. आता इथे दुर्योधनाची प्रभावशीलता दिसून येते. त्याची प्रभावी शासनाचा इथे प्रत्यय येतो आणि केवळ गुणांमुळेच इतर राजे त्याच्या विरोधात न जाता त्याच्या अधीन आहेत आणि त्याची आज्ञा शिरोधार्य मानतात. आता इथे थोडक्यात काय सांगितलं की त्याने कोणत्याही जवळच्या राज्यावर, जवळचं जे काही राज्य त्याला लागून आहे त्या राज्यावर कधीही आक्रमणासाठी म्हणून धनुष्यबाण हाती घेतला नाही. त्याने कधीही रागाने मुख वक्र केले नाही, म्हणजे समोरच्या राज्याने काय निर्णय घेतलाय जेणेकरून आपल्या राज्यावर निर्णय पडेल किंवा समोरचा राजा कशा रीतीने आपल्या राज्यासोबत वागतोय या दृष्टीने त्याने कधीही नकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट त्याचे जे काही गुण होते त्या गुणांवरच आजूबाजूच्या राज्यातील राजे हे अनुरक्त झाले, हे त्या गुणांना भुलले आणि दुर्योधनाची जी काही आज्ञा असेल ती आपल्यासाठीच आहे असा भाव ठेवून दुर्योधनाच्या सेवेसी
सज्ज झाले. म्हणजे सेवेसी सज्ज झाले म्हणजे काय, की इथे आता चांगल्या प्रकारचं दुर्योधनाचं वर्तन हे कशा रीतीने प्रभाव टाकतंय आजूबाजूच्या राज्यातील राजांच्या मनावर, हे दिसून येतं, की ज्या प्रकारे म्हणजे क्रम आपण लक्षात घेऊया, की ज्या प्रकारे दुर्योधनाने सुरुवातीला मी किती चांगला आहे, सज्जन प्रवृत्तीचा आहे, पांडवांप्रमाणेच भासवून देण्याचा प्रयत्न करत होता, त्याचं पुढे फलित हे आपल्याला दिसून येतं, की असं केल्यामुळे, असं वर्तन ठेवल्यामुळे आजूबाजूच्या राज्यातील राजांना देखील वाटलं, की दुर्योधन हा सुयोधन झालेला आहे. त्यामुळे तो सुयोधन शब्द मगाशी योजलेला होता. तो सुयोधन झालेला आहे, चांगल्या प्रवृत्तीचा झालेला आहे आणि त्यामुळे आपण त्याच्या सेवेशी तत्पर होऊया, सेवेशी सज्ज होऊया आणि यामुळे त्याची सगळी जी आज्ञा असेल ती आता शिरसावंद्य मानूया आणि त्याच्याच अधीन राहूया. अशा प्रकारची त्यांना राजांची इथं मारायचं तिकडे जा. मनोभूमी आहे ती आपल्याला इथे दिसून येते. एकच मिनिट उरलंय आपल्याकडे.